हॅलो स्टुडंट, आज आपण इथे सोशल फार्मसीमधला युनिट नंबर 2 प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर यामधला टॉपिक ऑक्युपेशनल इलनेस स्टडी करणार आहोत. तर ऑक्युपेशनल इलनेस म्हणजे काय आहे? तर ऑक्युपेशनल इलनेस म्हणजे एखादी व्यक्ती जर त्या व्यवसायामध्ये कोणत्या रिस्क फॅक्टरला, कोणते हार्मफुल फॅक्टरला जर एक्सपोज होत आहे कामामधून, तर त्या कामामधून होणाऱ्या डिसीजला ऑक्युपेशनल डिसीज किंवा ऑक्युपेशनल इलनेस असं म्हणतात. ठीक आहे. पहिला पॉईंट बघूया. एनी इलनेस असोसिएटेड विथ द पर्टिक्युलर ऑक्युपेशन ऑर इंडस्ट्री. कोणतंही इलनेस, ठीक आहे, आजार म्हणू आपण किंवा मग कोणताही डिसीज हा कशा रिलेटेड असोसिएटेड आहे? पर्टिक्युलर ऑक्युपेशन, त्या व्यक्तीचं ऑक्युपेशन काय आहे, तो काय काम करत आहे, तो काय व्यवसाय करत आहे याच्याच रिलेटेड असोसिएटेड आहे. म्हणजे जो व्यक्ती जे काम करत आहे त्याच्या रिलेटेड त्याला रिस्क फॅक्टर जर अफेक्ट झाले, म्हणजे हार्मफुल फॅक्टर जर अफेक्ट झाले, तर ते त्या रिलेटेड डिसीज कॉज होणार. एखादी व्यक्ती जर इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे, तर इंडस्ट्री रिलेटेड रिस्क फॅक्टर जसं टॉक्झिक गॅसेस वगैरे नाही का, तर ते जर इन्हेलेशनमध्ये गेले तर अस्थमा वगैरे कॉज होईल किंवा क्रोनिक इन्फेक्शन कॉज होईल. कशा रिलेटेड? इंटेस्टायनल इन्फेक्शन, म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक रिलेटेड इन्फेक्शन वगैरे कॉज होईल. ठीक आहे. तर कोणताही इलनेस, एनी इलनेस असोसिएटेड विथ वर्क, त्याच्या वर्क रिलेटेड असोसिएटेड आहे, त्याला काय म्हणू आपण? ऑक्युपेशनल इलनेस. देन इट ऑकर्ड अँड एक्सपोज ऑफ रिस्क फॅक्टर असो अराईज फ्रॉम द वर्क. हे कशामुळे ऑकर्ड होतात, म्हणजे कशामुळे डेव्हलप होतात ऑक्युपेशनल इलनेस? जर त्याच्या वर्किंग प्लेसवर एक्सपोज फॅक्टर, जसं रिस्क फॅक्टर जे आहे हे जर एक्सपोज झाले, हार्मफुल फॅक्टर जसं नाही म्हणतो मग, हार्मफुल फॅक्टर जर त्याला एक्सपोज झाले, तर त्याला काय एक्सपोज झाल्यामुळे काय होऊ शकते? ऑक्युपेशनल इलनेस कॉज होऊ शकते, ऑकर्ड होऊ शकते, डेव्हलप होऊ शकते. ठीक आहे. काय आहे? कधी ऑकर्ड होऊ शकते? जेव्हा हार्मफुल फॅक्टर त्याला एक्सपोज झाले, कधी? इन वर्किंग प्लेसवर, त्याला तेव्हा आपण काय म्हणू? ऑक्युपेशनल इलनेस कॉज होईल बा. देन थर्ड पॉईंट काय आहे? सच अ इलनेस रिझल्ट फ्रॉम द व्हेरायटी ऑफ बायोलॉजिकल, केमिकल, फिजिकल, सायकोलॉजिकल फॅक्टर दॅट प्रेझेंट इन द वर्क एन्व्हायरमेंट. आता या ऑक्युपेशनल इलनेसमध्ये जसं बायोलॉजिकल झालं, केमिकली, फिजिकल, सायकोलॉजिकल फॅक्टर, ब्रेन रिलेटेड फॅक्टर, हे जर प्रेझेंट असेल तर त्या वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये, तर ते एक्सपोज होईल आणि त्या रिलेटेड डिसीज कॉज होण्याचे चान्सेस राहील. ठीक आहे. तर फक्त इन्हेलेशन म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन हेच कॉज नाही, तर बायोलॉजिकल फॅक्टर्स, केमिकल फॅक्टर, जसे जसे फॅक्टर्स एक्सपोज होईल त्या रिलेटेड ऑक्युपेशनल इलनेस हा दिसेल आपल्याला. ठीक आहे. देन नेक्स्ट काय आहे? एक्झाम्पल्स बघूया आपण ऑक्युपेशनल इलनेसचे, ऑक्युपेशनल डिसीजचे. तर फर्स्ट एक्झाम्पल, सिलिकॉसिस, अ इंटेस्टायनल इन्फेक्शन or intestinal diseases caused by the breathing of tiny bits of सिलिका. जर सिलिकाचे पार्टिकल्स जे आहेत, टायनी पार्टिकलचे छोटे छोटे पार्टिकल्स आहे, ते जर ब्रिदिंगमुळे गेले किंवा इन्हेलेशनमुळे गेले, तर तिथे काय म्हणून आपण? सिलिकॉसिस कॉज होईल. ठीक आहे. देन ॲस्बेस्टॉसिस. ॲस्बेस्टॉसिसमध्ये क्रोनिक लंग डिसीज, हे पण काय आहे? तसं सिलिकॉसिस लंग्स डिसीज आहे, तर तसंच हे पण ॲस्बेस्टॉसिस हे लंग्स डिसीज आहे, जी कशामुळे कॉज होते? इन्हेलेशन ऑफ ॲस्बेस्टॉसिस फायबर. जसं सिलिका इन्हेलेशनमुळे गेलं म्हणजे सिलिकॉसिस कॉज होते, तर ॲस्बेस्टॉसिस फायबर जे आहे ते इन्हेलेशनमुळे गेल्यामुळे ॲस्बेस्टॉसिस होते. ठीक आहे. अंडरस्टँड? दे थर्ड, ऑक्युपेशनल अस्थमा. आता गॅसेस वगैरे किंवा केमिकल्स जसं डस्ट वगैरे आहे, ते जर इन्हेलेशनमध्ये गेलं तर अस्थमा वगैरे कॉज, हे पण काय? रेस्पिरेटरी डिसीज आहे. ऑक्युपेशनल अस्थमा, इट इज अस्थमा दॅट कॉज बाय ब्रिदिंग ऑफ केमिकल, गॅसेस, डस्ट ऑर अदर सबस्टन्सेस ऑन द जॉब. जॉबमध्ये जर केमिकल्स आहे ते इन्हेलेशनमध्ये केले, जर डस्ट पार्टिकल आहे ते इन्हेलेशनमध्ये केले, तर ऑक्युपेशनल अस्थमा वगैरे कॉज होण्याचे चान्सेस राहील. ठीक आहे. देन रिलेटिव्ह एअरवे डिसफंक्शनिंग सिंड्रोम. तर एअरवे डिसफंक्शनिंग म्हणजे कधी कधी डिसफंक्शन म्हणजे कामच नाही करता बा एअरवे पॅसेज, म्हणजे रेस्पिरेटरी इन्फेक्शन, ते पण सिंड्रोममध्ये येईल. ठीक आहे. देन क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. पल्मोनरी डिसीज म्हणजे रिलेटेड टू द एअरवे, म्हणजे रेस्पिरेटरी डिसीज. ठीक आहे. क्रोनिक ऑब्स्ट्रक्शन पण डेव्हलप होण्याचे चान्सेस राहील. त्याच्यानंतर हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस.
तर हायपर सेन्सिटिव्हिटी खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे, जसं इरिटेशन वगैरे कॉज होईल किंवा अंदरच्या साईडनी जसं ही नाही का स्वेलिंग वगैरे किंवा मग इरिटेशन, ह्या सगळ्या गोष्टी हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, जसं कोणतं केमिकल एक्सपोज झालं तर हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन दिसेल. त्याच्यानंतर फार्मर्स लंग्स, इट कॉज बाय द हिलिंग इन डस्ट ग्रेन्स टोबॅको अँड सम पेस्टिसाईड बाय फार्मर्स. जसं इन्हेलेशनमध्ये हिलिंगमध्ये गेलं तर डस्ट पार्टिकल झालं, टोबॅकोचं जे पार्टिकल्स आहेत ते जर फार्मर्सच्या लंग्समध्ये जात आहेत त्याला पण लंग्स जे आहेत ते अफेक्ट होईल. त्याच्यानंतर टॉक्झिक इन्हेलेशन, कोणते टॉक्झिक गॅसेस वगैरे जे आहे ते जर इन्हेलेशनमध्ये जात आहे तर तिथे पण रेस्पिरेटरी डिसीज वगैरे कॉज होण्याचे चान्सेस राहील. तर हे सगळे जे आहे एक्झाम्पल्स आहे, जसं हायपर सेन्सिटिव्हिटी झालं, सिलिकॉसिस झालं, ॲस्बेस्टॉसिस झालं, तर हे काय आहे फार्मर्सचे लंग्स, टॉक्झिक इन्हेलेशन, हे एक्झाम्पल्स आहे. हे एक्झाम्पल्स एक्झाममध्ये विचारल्या जातात. ठीक आहे, तर हे तुम्ही चांगल्याने लक्षात ठेवा. मेनी एजन्सीज लाईक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ, इंडस्ट्रियल टॉक्झिकोलॉजी रिसर्च सेंटर, सेंट्रल लॅबोरेटरी इन्स्टिट्यूट एक्सेट्रा आर वर्किंग ऑन रिसर्चेबल इश्यूज. तर हे ज्या एजन्सीज आहे कोणत्या, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ झालं, इंडस्ट्रियल टॉक्झिकोलॉजी रिसर्च सेंटर झालं किंवा सेंट्रल लॅबोरेटरी इन्स्टिट्यूट झालं, ह्या ज्या एजन्सीज आहे या वर्क करत आहे, काम करत आहे कशा रिलेटेड, की रिसर्चेबल इश्यूज जे ॲस्बेस्टॉसिस आहे किंवा ॲस्बेस्टॉसिस रिलेटेड डिसीज, पेस्टिसाईड पॉयझनिंग झालं किंवा सिलिका रिलेटेड डिसीज आणि अदर सिलिका म्हणजे सिलिका रिलेटेड झालं किंवा पेस्टिसाईड पॉयझनिंग वगैरे कशामुळे कॉज होत आहे बा, कामुळे आपण त्याला रेस्पिरेटरीमध्ये जात आहे, तर त्याला प्रिव्हेन्शन कशामुळे होऊ शकते बा, प्रिव्हेंट आपण कसं करू शकतो. कारण एवढं सगळं जर वर्किंग प्लेसमुळे जर होत आहे, ॲस्बेस्टॉसिस झालं, ॲस्बेस्टॉसिस रिलेटेड फायबर झालं, पेस्टिसाईड झालं, तर आपण त्याला प्रिव्हेंट कसं करू शकतो बा. तर या रिलेटेड या ज्या एजन्सीज आहे, कोणत्या एजन्सीज, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ झालं किंवा इंडस्ट्रियल टॉक्झिकोलॉजी रिसर्च सेंटर झालं, ही काय करत आहे, रिसर्च करत आहे आणि ते इन्फॉर्मेशन पाहत आहे. ठीक आहे, इथे हा टॉपिक ऑक्युपेशनल इलनेसवाला संपलेला आहे. आय होप यू गाईज आर अंडरस्टँड, समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू सो मच. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.